सबस्क्राईब करा श्री संत देवईमाय या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. हरी हरी रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय
नाशिवंत देता ब्रह्म येईल आता जिवंत देता ब्रह्म येईल हाता नाशिवंत देता ब्रह्म येईल आता जिवंत देता ब्रह्म येईल ऐसे ज्याची कथा पुराणात ऐशी ज्याची सत्ता ऐशी ज्याची सत्ता पुराणात नाशिवंत देता ब्रह्म येईल जिवंत देता ब्रह्म येईल नाशिवंत देता ब्रह्म येईल जिवंत देता ब्रह्म येईल ऐसे ज्याची कथा पुराणात ऐशी ज्याची सत्ता पुराणात ऐशाची सत्ता पुराणात सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते तात्काळ मुक्तता हाता येते माया देवनिया ब्रह्म घ्यावे हाते माया देवनिया ब्रह्म घ्यावे हाते ऐशा गुरु प्रतीका भजाना सद्गुरूचे पाय देहासी अर्पिता सद्गुरूचे पाय देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते तात्काळ मुक्तता तात्काळ मुक्तता नामा मने गुरु पाहिला बाहे नामा मने गुरु पायचे नामा मने गुरु पाहिला बाहे मने गुरु पाहिला बदाई मोक्ष तोही पाय दास होतो मोक्ष तोही पाय दास पाय दास सद्गुरूचे पाय देहासी अर्पिता सद्गुरूचे पाय देहासी अर्पिता सद्गुरूचे पाय देहासी अर्पिता सद्गुरूचे पाय देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते तात्काळ मुक्तता हाता येते विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार श्री हरिभक्त परायण किशन महाराज खंडाळी यांना साथ करते श्री हरिभक्त परायण हनुमान महाराज विठ्ठलवाडी ऐका हे अनंत महाराज नळदकर यांचा मोबाईल गेलेला आहे आता इथं मंदिरामध्ये कोणाकडे कुठं बेल वाजत असली तर देऊन टाका लवकर कोणाकडे सापडलेला असलं तर मंदिराच्या बाहेर गेलेला नाही आता 10 मिनिटापूर्वी गेलेला ती गायन आपलं रूपाचा अभंग म्हणत होते त्यावेळेस नाशिवंत देता ब्रह्म हाती
नासिवंत देता ब्रह्म येईल हाती नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता नासिवंत येता ब्रह्म येईल हाता नासिवंत देता ब्रह्म येईल हाता नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता ऐशी ज्याची कथा पुराणाची ऐशी ज्याची कथा पुराण सद्गुरूचे पायी देहाची हरली सद्गुरूचे पायी देहाची हरली ऐशी ज्याची कथा पुराणात ऐशी ज्याची कथा पुराणात सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता तत्काळची मुक्तता हाताये येते तत्काळची दशा तत्काळची मुक्तता हाता येते तत्काळची मुक्तता
साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांगयत दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरे साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता ऐशियाची कथा पुराणात सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते माया देवोनिया ब्रह्म घ्यावी हाती माया देवोनिया ब्रह्म घ्यावे हाती ऐसिया गुरुप्रती भजा काना सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते नामामणे लाभ आहे गुरु पायी नामामणे लाभ आहे गुरु पायी मोक्ष तोही पाहे दास होतो सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते विठाला
चालत आला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ग्रंथसेवा उत्तम अशा प्रकारचा अगदी चालत आलेला कार्यक्रम, त्यातली ही वाङ्मयी सेवा सामान्य माणसाकडे आली. मला कुठली डिग्री नाही, कुठलं काय अभ्यास नाही, कुठलं चिंतन नाही, गाता येत नाही, काहीच कुठलं ज्ञान नाही, पण आले. असं चिंतनाकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेवराय, नामाचीच मूर्ती असलेले, नामाचेच धारक असलेले, नामस्वरूप असलेले नामदेवराय, त्यांचा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे, चिंतनाचा अभंग आहे. महाराज स्वतःच्या अनुभवातून एका साधकाला सांगतात. अत्यंत निष्ठावंत एक नामधारक, अखंड अशा प्रकारचं चिंतन करणारा त्या साधकानं नामदेव महाराजांना विचारलं की नामदेव महाराज, तुम्हाला देव बोलला, तुमच्या संगतीमध्ये देव फिरला, तुमच्या पंक्तीला बसून देवानं जेवण केलं, तुम्ही सांगितलेले कामं केले, तुमच्या परिवारामध्ये देवाचं अशा प्रकारचं अगदी खूप मोठं वास्तव्य आहे आणि मीही खूप साधना करतोय. लक्षात, खूप मोठी साधना मी सुद्धा करतोय, पण अजून काही मला भगवंताचा साक्षात्कार झाला नाही, मला भगवंताचं दर्शन झालं नाही. लक्षात, खूप उपासना आहे. विचार जर केला की नाही, आताच्या काळामध्ये खूप माणसं उपासना करतात, तीर्थ करतात, व्रत करतात, तप करतात, दानधर्म करतात, अन्नदान करतात, सगळी साधन आजच्याही काळामध्ये भरपूर माणसं करतात, पण वृत्तीत काही बदल होत नाही, क्रियेतही काही बदल होत नाही. कारण केलेली साधना ही भगवंताकडे जाते किंवा नाही हे आपल्यालाच माहीत नाही. मला तसं तो साधक म्हणतोय, महाराज मी खूप साधना केल्यात, पाहायचं झालं तर निळोबारायचं एक गवळण आहे महाराज, नाना साधनाच्या केल्या खटपटा, पण त्या नपवती याच्या दारवंता, जाणीव जाता जाणो घाली आडपाटा, रिद्धी सिद्धी रोदिताती वाटावो. निळोबारांच्या गवळणीमध्ये पहा, खूप साधना करतात, पण ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतच नाहीत. काय कारण असेल? हा प्रश्न त्या साधकानं विचारला. तेव्हा नामदेवराय त्याला उत्तर देतात की बाबा, तू म्हणतोस ही गोष्ट खरी आहे. लक्षात, भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता, लक्षात जाण्याकरता आपल्या अंतःकरणातली जी वृत्ती आहे, त्या वृत्तीमध्ये अग्रगणी जे मन आहे ते मन ताब्यात नाही. लक्षात, 5 विषयामध्ये मन गुंतलंय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 विषयात 5 जीव गेलेत. लक्षात, पण हे मन मात्र त्या 5 विषयामध्ये गुंतून बसलंय. मला एकटं एक कामना संपली की दुसरी कामना तयार आहे, एक इच्छा संपली की दुसरी इच्छा तयार आहे. जसं शाळेत जाणारा विद्यार्थी ते काय म्हणतो, मी एकदा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं की माझं शिक्षण संपलं, झालं, पूर्ण झालं का बाबा, आता इच्छा पूर्ण तुझी झाली. नाही म्हणलं, पण आता नोकरी लागावी. एक इच्छा संपत्ती आणि दुसरी इच्छा निर्माण होत असते. लक्षात, आणि अशा एक इच्छा संपणं, एक इच्छा निर्माण होणं म्हणजे मन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. लक्षात, आणि मन जिथं ज्या विषयात गुंतलेलं असतं त्या विषयी मनाला परमार्थ आवडत नाही. विषयी मनाला काय आवडत नाही? परमार्थ आवडत नाही. आपल्याला जर आत्ता मोबाईल आला तर आपण मोबाईलला जास्त प्राधान्य देणार का प्रमाणाला जास्त प्राधान्य देणार? मोबाईलला देणार. कीर्तनातून उठून जाणं होईना, गाथ्याच्या भजनातून उठून जाणं होईना, पारायणातून उठून जाणं होईना, कारण हे मन असं गुंतलेलं आहे. लक्षात, म्हणे काय,
माऊलीची ओवी 15 अध्यायाला या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. हे सगळे इंद्रिय त्या मागे कामाला लागलेले आहेत, बिनचूक जातात. माणूस जरी कीर्तनात बसलेला असला तरी त्याचं मन अर्धं गाव फिरून येतं. उद्याच्या कामाची सुद्धा तिच्यामध्ये चिंतनाची ओढ चालू असते. इतकंच नव्हे, सगळे इंद्रिय त्या मनानं आपल्या अधीन केलेले आहेत महाराज. एक नाटाच्या अभंगामध्ये प्रमाणे मला विषय ओढी भुलले जीवा विषय ओढी आता याची बोल करीन देव. आता याची रूपजे नारायणी भाव. रूपजे नारायणी भावनी ठाव नरदेहा. भावनी ठाव नरदेहा. भावनी ठाव नरदेहा. भावनी ठाव नरदेहा. विषय ओढी भुलले जीवा. विषय ओढी भुलले जीवा. आता याची कोण करील जीव. आता याची कोण करील जीव. रूपजे नारायणी भाव. रूपजे नारायणी भाव. भावनी ठाव नरदेहा. भावनी ठाव नरदेहा. कोण सुख धरुनी संसारी. कोण सुख धरुनी संसार. कोण सुख धरुनी संसारे. कोण सुख धरुनी संसारे. विषय ओढी बोलले जीव. हे सगळे जीव त्या विषयामध्ये बोललेले. कुठल्याही प्रकारचं जरी नामचिंतन केलं तरी त्या नामचिंतनामध्ये ती वृत्ती राहत नाही. जास्त चिंतन विषयाचे महाराज. आणि विषयाच्या चिंतनामध्ये जे माणसं परमार्थ करतात त्या माणसानं स्वप्नातसुद्धा मनात आणायचं नाही की मला देव भेटेल म्हणून. हरिपाठात एक प्रमाणे विठाला चला विठ्ठला 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 विठ्ठला. कैसेनी दैवता प्रसन्ना त्वरित. कैसेने दैवता प्रसन्ना त्वरित. कैसेने दैवता प्रसन्ना त्वरित. गाराहिन्वांत शन शिवाया. गाराहिन्वांत शन शिवाया. गाराहिन्वांत शन शिवाया. कैसेने दैवता प्रसन्ना त्वरित. कैसेने दैवता प्रसन्ना त्वरित. कैसेने दैवता प्रसन्ना त्वरित. कैसेने दैवता प्रसन्ना त्वरित. उगारा हे निवांत शिवाया. उगारा हे निवांत शिवाया. उगारा निवांत शिवाया. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. उगारा हे निवांत शिवाया. उगारा हे निवांत शिवाया. उगारा हे निवांत शिवाया. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. माऊली हरिपाठा. कैसेनी दैवता प्रसन्न त्वरित. उगार आहे निवांत शिष्य. फिरू नको बापा, उगं गडबड करू नको. बस तुला होत नाही, कारण मन सगळं गुंतलंय. लक्षात अद्वैत मकरंदामध्ये आमचे गुरुजी सिद्धांत सांगायचे की मनामध्ये काम नावाची इच्छा आहे, बलवत्तर आहे.
ती काम नावाची इच्छा मनामध्ये बलवत्तर असल्यामुळं चित्ताला त्याचा लोभ आहे. चित्ताला त्याचा काय आहे? लोभ आहे. मनात आलेली वस्तू ते चित्त चिंतन करून ते प्राप्त करून घेतं. जर ती चित्तानं मनात चिंतन केलेली वस्तू प्राप्त नाही झाली तर बुद्धीमध्ये क्रोध आहे. केवढा ज्ञानी माणूस अत्यंत महत्त्वाचे. बुद्धीत काय आहे? क्रोध आहे. तात्काळ राग येतो. कसं मिळत नाही, कसं प्राप्त होत नाही. आलं लक्षात. एक कामानं मिळाले, एक लोभानं मिळाले आणि एक क्रोधानं मिळाले. आलं लक्षात. घरात जर कचरा असेल तर माणसाला बसता येत नाही. घर अगोदर झाडावं लागते. आपल्याचं कोणी यायचं जर ठरलं तर घर अगोदर झाडावं लागतं. बैठक अगोदर नीट ठेवावं लागते. तशी मधलं जे घर आहे हे सगळं असं मळून गेले कचऱ्यानं महाराज. आलं लक्षात. याला जोपर्यंत काढता येणार नाही, याच्यातला कचरा जोपर्यंत बाहेर निघणार नाही, आलं लक्षात, तोपर्यंत तुमच्या त्या चिंतनाला फळ प्राप्त होणार नाही. आलं. आपण नेहमी म्हणतो आपण नेहमी म्हणतो की मळ किती साचला आहे, कसा घरामध्ये. किती जरी तुम्ही चांगलं अन्न खाल्लं, किती जरी तुम्ही चांगलं चिंतन केलं तरी ते मध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला प्रसादाचा अभंग पाठ आहे का? प्रसादाचा अभंग पाठ असेल ना. आलं. मनावर पहिलं चरण कसं आहे ते? बाहे प्रसादाची वाट द्यावे धुवनिया ताट. धुवनिया ताट. लक्षात. हे ताट जोपर्यंत धुतल्या जात नाही, आतून बाहेर जोपर्यंत निर्मळ होत नाही, घासणीनं आतूनही भांड घासावं लागतं. आलं लक्षात. आणि बाहेरूनही भांड घासावं लागतं. आलं लक्षात. हे अत्यंत मळालेलं भांड आहे. महाराज एका ठिकाणी अभंगात सांगून गेले, झाली होती काया, झाली होती काया, झाली होती काया, झाली होती काया. बहु मलिना देवराया, 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 बहु मलिना देवराया. झाली होती काया, बहु मलिना देवराया, बहु मलिना देवराया, बहु मलिना देवराया. रे झाली होती काया, बहु मलिना देवराया, बहु मलिना देवराया, बहु मलिना देवराया. गोबाऱ्या म्हणतात अभंगामध्ये, झाली होती काया, बहु मलिन देवराया. देवा, हे खूप मळालं होतं शरीर. आलं का? मग काय केलं तुकोबाऱ्या तुम्ही? उजळली तुझी या नामे आणि चित्त प्रक्षाळले प्रेमे. तुझ्या नामाची घासणी केली आणि प्रेमाचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये चित्त खळखळ खळखळ धुवून काढलं. आलं लक्षात. तरच ते मधला मळ जातो. आलं लक्षात. बाबा नामदेवराय सांगतात, असे मळालेलं शरीर आहे, अत्यंत विषय त्याच्या अंतःकरणाला चिटकलेले आहे. मग काय करावं लागेल महाराज? आहे करावं काय लागल? मळालेलं शरीर आहे, विषय अंतःकरणाला चिटकले, मग करावं काय लागल? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, नाशिवंत देता ब्रह्म येईल हात, नाशिवंत देता ब्रह्म येईल हात, नाशिवंत देता ब्रह्म येईल हात, नाशिवंत देता ब्रह्म येईल हात.
एक काम कर, नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. हे शरीर आहे, आलं लक्षात. या शरीरावरलं सगळंच प्रेम काढ. कारण का काढ, हे शरीर प्रारब्ध भोगवशामध्ये चालणार आहे. आलं लक्षात. ज्या दिवशी तुम्हाला भगवंतानं हे शरीर दिलंय त्या दिवशी तुम्हाला खायला किती अन्न लागतं हे प्रारब्धात ठेवलंय, प्यायला किती पाणी लागतं हे प्रारब्धात ठेवलंय. आलं लक्षात. कपडे किती लागतात हे प्रारब्धात ठेवलंय. प्रारब्ध पहिले रचे, पिचे रचे शरीर. प्रारब्ध पहिले रचे, पहिले रचे, पिचे रचे शरीर. पिचे रचे शरीर. पहिलं प्रारब्ध तयार झालंय आणि मागून शरीर तयार झालं. एवढं सगळं भगवंताने दिले. एक उदाहरण पहा. एखादा माणूस धरणीला पडलाय, लोक सांगतात महाराज महिना झाला याच्या पोटात अन्नाचा कण नाही, कसं जगला असलो. त्याचं उत्तर एक आहे महाराज, त्यानं एकादशीचा विचार केला नाही, सोमवारचा विचार केला नाही, तिथीचा विचार केला नाही. खाऊन 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 अन्न गेलं संपून. अन्न गेलं संपून. आयुष्य राहिलं शिल्लक, पडलं धरलेला, गेलं संपून. आयुष्य राहिलं पडलं धरणीला. हे अत्यंत अशा प्रकारचं आहे. आणि ह्यामुळं माणसानं कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. जर विचार केला तर त्या माणसाला दुःखच पदरामध्ये पडतं, समाधान अजिबात मिळत नाही. मला अजिबात समाधान मिळत नाही. सिद्धांतच तो काय, समाधानच नाही. यस्य द्रश्यंती, कारण ते सगळे दुःख तिच्याकडे वाढत जातात. म्हणून हे नाशिवंत आहे. डोळे आलं लक्षात. होईल तितकं भगवंताच्या स्वरूपामध्ये गुंतवायचे. कान आहे, होईल तितकं भगवंताचे गुण ऐकायचे. वाणी आहे, या मनाला रिकामं ठेवायचंच नाही. मन जर रिकामं राहिलं तर विषयाचं चिंतन करतं, म्हणून त्या मनाला त्या चिंतनामध्ये गुंतवायचे. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ते मन त्या चिंतनामध्ये गुंतवायचं. रिकामं मन दुःखाला कारण आहे, म्हणून त्याला गुंतवायचं. वाणीनं होईल तसं चिंतन करायचं, हातानं सेवा करायची. लक्षात. पायानं तिथपर्यंत तीर्थ यात्रा व्रत काय जे असले तितकं अशा प्रकारचा मंदिराला प्रदक्षिणामुळे घालायचा. होईल तितकं या शरीरावरलं प्रेम कमी करायचं. कारण का, शरीरच आपल्या हातात नाही. उद्याचा दिवस कसा उजडणार आहे आपल्याला माहीत नाही. कधी आपल्या अंगावर वारं जाईल माहीत नाही, कधी डोळा आंधळा होईल माहीत नाही, कधी हात लंगडा होईल काही माहीत नाही, पाय लंगडं काही माहीत नाही. शरीराच्या कुठल्याही इंद्रियावर आपली सत्ता नाही. लक्षात. शरीरावर कुठल्याही प्रकारचा आपल्या अधिकार प्राप्त करून घेण्याचा आपल्याकडे ज्ञान नाही. म्हणून या शरीरावरलं प्रेम करे नासक आहे. नासिवंत देह जाणार सकाळ, 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 नासिवंत
नाश काय जाणार आहे. आणि लक्षात, याच्यावर काळाची सत्ता आहे म्हणून याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेम करून उपयोग नाही. माणसं शरीरावर जास्त प्रेम करतात, अर्ध्या अर्ध्या तासाला कपडे बदलतात. म्हाताऱ्यानं कशाला भांग पाडायचं होता, केस पांढरे झाले, थोबाड वाकडं झाले, दात निघून गेले, आणि बघा की ते डंगर कसे मागे. विचार करा ना तुम्ही, शोभतेत का त्याला पांढऱ्या केसाला बाल. 1947ला वारकाकडे 2च वस्त्रे होते, एक म्हशी भाजरायचा आणि एक माणसं भाजरायचा, 2च वस्त्रे होते. हे 55 पासून बाल भारतात आले. 55च्या आधी भारतात बाल नव्हते महाराज. रशियानं कपडे वाट लावून दिले, आपलं इंग्रजानं, आणि रशियानं त्या झिपऱ्या वाट लावून दिल्या महाराज, आमचं काहीतरी आठवण राहू द्या म्हणून. किती प्रेम आहे शरीरावर, लक्षात किती आहे. थोडंसं काय झालं की माणसं सोडून देतात. पारायण करता करता उठतात, चिंतन करता करता उठतात. इतकं प्रेम आहे. शरीरावर प्रेम तितकंच, विषयावर प्रेम तितकंच. काय मग प्रपंच कसा करावा. तुकाराम महाराजचा एक अभंग आहे बा, जोडून या धन उत्तम व्यारे, याच्यामध्ये प्रपंच कसा करावा हे शिकवलंय. 6 गोष्टी प्रपंचामध्ये कशा पद्धतीनं सांभाळाव्यात. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि ब्रह्मपद बळवलं. मी माझ्या अनुभवातून नेहमी सांगतो, मी प्रपंचच केला आहे. मला 2 बायका आहेत, अजून कोण्या बँकेत माझं खातं नाही महाराज, अजून नाही. या 85 वर्षाचं वय चालू आहे माझं आता, अजून कोण्याच बँकेमध्ये खातं नाही, 5 पैसे कुठं जमा नाहीत. काय मिळालं ते आणलं, लेकरा बाळाला खाऊ घातलं, लेकरं बाळं मोठे केले, पद्धतशीर झालं, त्यांच्या उद्योगाला लागले. काही नाही, एक पैसासुद्धा आपणार नाही, कोणाचं देणं नाही आणि कोणाचं 5 पैसे येणं नाही महाराज. 2 बायका आहेत अजून मला, चांगल्या आहेत बिचाऱ्या, भांडत नाहीत, करत नाहीत, काही नाही, व्यवस्थित. पोरं चांगली आहेत. एक पोरगं मोठं वैदिक आहे, वेद झालं आहे, शास्त्र झालं आहे, चांगलं आहे. एक पोरगं मोठा ऑफिसर आहे. त्यांच्या प्रपंचात ते फक्त शिक्षण चांगलं दिलं, लेकराला वळण चांगलं लावलं. लक्षात, दोन्ही लेकरं संध्या केल्याशिवाय, जप केल्याशिवाय कामाला जात नाहीत, एवढं मार्गदर्शन चांगलं केलं. पोरी आपल्या घराच्या घरी चांगल्या दिल्या, त्यांच्या घरी त्यासुद्धा सुखी आहे. काहीच अडलं नाही माझं, न मागता पैसा कमवला मी, कोणालाच मागता. जे मिळालं ते घेतलं ते अशा प्रकारचं लेकरा बाळाला खाऊ घातलं, झाला प्रपंच. आता कंटाळा यायला मला, कीर्तनाचा कंटाळा यायला, पोथीचा कंटाळा यायला, सगळा कंटाळा यायला, पण लोक बसू देईनच. लक्षात, तिकून ते पोरग जाऊ नका म्हणाले, हे पोरग म्हणाले जाऊ नका, लोक अर्धा घंटा का होईना, घंटा का होईना जा. कारण एक सेवा आहे. शरीरावरली जी मोह आहे ना, हा मोह माणसानं कमी करायला पाहिजे. कारण का कमी करायचे, शरीर मळतं. आणि हे विषय जे आहेत लक्षात, ते विषय पुन्हा पुन्हा जर माणसाच्या भोगात आले तर माणसाचं चिंतन खंडित पडतं. महाराज, चिंतन कसं, तुम्ही चिंतन जर त्या मनाला जर शिकवलं, चिंतनामध्ये जर मन गुंतविलं, तर हे विषय जागच्या जागी मरतात. असं एक प्रमाणे जागच्या जागी संपतात. विषय सोडायची गरज नाही, आपण मत्यात ते विषय सुटतात. अंगी ब्रह्मरस सावला, अंगी ब्रह्मरस सावला, ब्रह्मरस विषयी विसारा पडला विशेष, विषयी विसारा पडला
नामाच्या चिंतनामध्ये या विषयाचा विसर पडतो. आता लक्षात घ्या, शरीर संरक्षणाकरता कपडा आहे का? हेच कपडा पाहिजे. संरक्षणाकरता ऊन, थंडी, वारा, पाऊस याच्यापासून शरीराचं संरक्षण व्हावं. समाधी षटक पहा तुम्ही विचारसागरात. ऊन, थंडी, वारा याच्यापासून शरीराचं संरक्षण व्हावं म्हणून कपडा पाहिजे. शरीर चालण्याकरता अन्न पाहिजे. भुकेला अन्न पाहिजे. हातपाय चालण्याकरता पाहिजे. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, हे विषयाचा भोग आहे. आहे देवाला नैवेद्य दाखविलं जे अन्न आहे ते प्रसाद म्हणून भक्षण करायचे. लक्षात, मला हेच पाहिजे असं म्हणायचं नाही. हातपाय चालावं लागतात म्हणून त्याची गरज आहे. लक्षात, शरीर व्यवस्थित राहावं म्हणून पाणी पाहिजे. लक्षात, भोग आहेत ते मोजकेत महाराज. उदाहरणार्थ बा, म्हातारपणात बायको असते का नाही? म्हातारपणातली बायको कामाची का बघायची? शोभेची. शोभेची. तिला जर तुम्ही आता घरी गेल्यावर तांबर पाणी मागितलं, ती देत नाही मला. चांगली असेल परमार्थातली, कीर्तन भजन ऐकणारी, तर कसतरी उठून पहिल्या दिवशी तांब्यावर पाणी देईल. नाहीतर दुसऱ्या दिवशी काय करील, झोपायच्या आधीच तांब्या पेला त्याच्या उशाला ठेवेल. पैकी मर, पुन्हा बोलू नको मला. अनुभव तो सांगायला मी. म्हातारपणातली बायको शोभेची. हे उगच मत येड्यावर होय ग होय ग होय ग येड्या वगैरे उगं नादी लागत आहे. त्याला पुसणं बघणं याच्याकडे काही नाही मला. लक्ष ठेवा ना. लेकराला कळत नाही तवरच लेकरू ऐकत आहे आपलं. त्याला कळू लागल्यावर हे माझं लेकरू आहे असं जर म्हणलं तर शिव्या खाव्या लागतात. माझ्या अनुभवातून सांगतो. शिव्या खा. बसा गपचिप दादा, तुम्हाला काही कळत नाही, गेला तुमचा काळ म्हणते. आता शिकलेलं पोरगं, वैदिक लेकरू, महाराज लेकरू ते मला असं म्हणतंय. आता बाकीच्याचं काय सांगायचं आहे? तुमचं कसं असं? म्हणून आमचे शंकर महाराज खंदारकर नेहमी सांगायचे, ज्यानं गाथा ज्ञानेश्वरी पाहिली ना त्याच्या वागण्यात चुका घडू नये. ज्यानं गाथाच पाहिला नाही, ज्ञानेश्वरीच पाहिली नाही, त्याच्या वागण्यात चुका झाल्या तर काय हरकत नाही. आपण गाथात पहा ना तुम्ही. लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्र मित्र मिवाचरे. ते पुत्र आपला नसून तो मित्र आहे या नात्यानं त्याच्यावर वागावं लागतं, तर तिचं समाधान मिळतं त्या घरात. 99% आजच्या काळात माणसाला समाधान नाही महाराज. असं ताट पुढे सरके जात घरामध्ये. तुम्हाला बघायचं असं माझ्या घरी येऊन बघा महाराज, मी किती समाधान येते. कशी सून मस्त सेवा करते, जो पोरगं कसं सेवा करतंय. कारण का मार्ग जसे आपण त्याच्यात मोठ टाकला नाही. अनुभवातून सांगतो मी, पुस्तकातलं ज्ञान सांगत नाही, टाकलंच नाही. व्यवस्थित. कारण याच्यावरलं सगळं प्रेम काढलं. होईल तितकं चिंतन. आता जे या वयाला जे मी फिरतो ना, केवळ चिंतन घडतं, उपासना घडते. जमलं तेवढं अशा प्रकारचं आपल्याला अगदी होईल तितकी आपल्यालाही शेवटते. कारण हे महत्त्वाचं आहे. 8 घंटे माझी बैठक झाली आज, 1 नाही 2 नाही. सकाळी 3 तास पारायण झाले. अध्यात्म रामायणाचं पारायण असतं 9 दिवस माझ्याकडे. नवरात्री आमच्या रामाचं. दुपारी भागवत कथा सांगून आलो आहे. आता इथं कीर्तन आलो आहे. उद्या सकाळी 8 वाजता उदगीरपाशी जायचे रामजन्माच्या कीर्तनाला. अवघड आहे. पहाटे 5ला आंघोळ व्हावीच लागते. कारण शरीरावरलं प्रेम काढायचे. लक्षात. आणि होईल तितकं प्रेम त्या भगवंताच्या चिंतनामध्ये गुंतवायचे. लक्षात. ठीक आहे महाराज, आम्ही सुद्धा चिंतन करतो, पण तुम्ही ज्या नामाचं चिंतन करता ते नामाचं चिंतन भगवंतापर्यंत जात नाही. भगवंताला कुठलं नाव आवडतं, कसं नाव आवडतं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सद्गुरु जय पायी आदिरे
नामाचं चिंतन करायचे ते चिंतन गुरुमुखातलं असावं लागतं. हे विशेष आहे. आलं का? गुरुमुखातलं जर नाम नसेल तर ते नाम काम करत नाही, पुण्य मिळवून देईल पण मुक्तता प्राप्त होणार नाही, मुक्त होणार नाही. लक्षात. आता लक्षात. आपण रामकृष्ण हरी आपलं भजन आहे वारकरी संप्रदायाचं. लक्षात. हे जे भजन आहे लक्षात, हे 3 संप्रदायाचे नाव आहेत. हरी हे दत्त संप्रदायातलं नाव आहे. राम हे चैतन्य संप्रदायातलं नाव आहे आणि कृष्ण हे नाथ संप्रदायातलं नाव आहे. लक्षात. हे तिन्ही संप्रदायातले 3 नाव आहेत आणि तिन्ही नावं एकत्र केले. लक्षात. नाथ संप्रदायातलं जे कृष्ण नाव आहे त्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत. लक्षात. दत्त संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराज आहेत, शांती. लक्षात. आणि चैतन्य संप्रदायामध्ये आमचे तुकाराम महाराज आहेत. ज्यावेळेस तुकाराम महाराजांना हा मंत्र घ्यायचा आहे तेव्हा तुकाराम महाराजांच्या मनामध्ये अशी कल्पना आली की दोन्ही संप्रदायाचे मंत्र मिळून माझा मंत्र व्हावा. कारण दोन्ही संप्रदायाचे जर मंत्र याच्यामध्ये मिसळले तर माझ्या इतका भाग्यवान जगामध्ये दुसरा कोणी नाही. पण गुरुला म्हणता येत नाही की हा मंत्र द्या म्हणून. गुरु जे मंत्र देतील ते गपचिप घ्यावा लागतो. हे मंत्र द्या असं गुरुला म्हणता येत नाही. नाथ संप्रदायामध्ये कृष्ण आलाय. भगवान शंकरानं पार्वतीला शेवटी जे नामाचं चिंतन सांगितलं त्या काळामध्ये जी पार्वतीला जी झोप लागली त्या नामाचं चिंतन मच्छिंद्रनाथानं ग्रहण केलं. मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथाला आले, गोरक्षनाथापासून गहिनीनाथाला आले आणि गहिनीनाथापासून निवृत्तीनाथाला आले. निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामी. लक्षात. कृष्ण नामानं ते कुळ पवित्र केलं, व्यवस्थित केलं. अशा प्रकारचं सगळे विकार. हेच कृष्ण नामाचं एकच चिंतन निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वर महाराजाला दिलं. या निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. ज्ञान गुण गम्यानंद मला धले, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. ज्ञान गुण गम्यानंद मला धले, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे श्री गुरु निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वर महाराजाला हे सगळं देऊन टाकलं. अत्यंत गुह्य असलेलं, गुप्त असलेलं ज्ञान हे दिलं. पण गुरुच्या कृपेतलं आलेलं नाम माणसाची दृष्टी बदलतं, माणसाचा व्यवहार बदलतो आणि माणसाचा विषय बदलतो. हे गुरु कृपेतल्या नामाचं प्राबल्य महाराज. असं एक प्रमाणे माऊलीचं विठाला 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 कृष्णांजन एक वेळा थोडा घातीने आढळ
कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताडळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. जी भ्रांती होती डोळ्यामध्ये, विषयाचं जे अशा प्रकारचं प्राबल्य होतं, त्या गुरुकृपेच्या नामामध्ये गेलं. खूप चिंतन सापडतं, खूप अभंग सापडतं आपल्या एका प्रमाणानंच पुढे, कारण पटकन अशा प्रकारचं आपल्याला आठपायचं. अलं नामदेवरायचं सुद्धा तसंच एक अभंग आहे महाराज. अलं का? कारण बाबा अंकारणसी घनदाट, गुरु वचनी फुटली पहाड. माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाखविला. याच अभंगामधला आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. फिटला पातकाचा तारा, कळी काळाची दाखदा. ही साधना आहे, गुरु कृपेतल्या नामाची काय साधना आहे, अत्यंत अशा प्रकारची महत्त्वाची. अजून सांगतो, पंढरपूरला लक्षात 63-64च्या काळामध्ये जगद्गुरू शंकराचार्याचा चातुर्मास्य झाला. करवीर पीठाचे आमचे जेरे स्वामी आणि कांची पीठाचे अशा प्रकारचे दोघांचे नारद आश्रमामध्ये चातुर्मास्य झाला. सकाळी संस्कृतमध्ये प्रवचन व्हायचं, दुपारी हिंदीमध्ये प्रवचन व्हायचं. चातुर्मास्य समाप्ती भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला कांचीपीठाच्या आणि दोन्ही जगद्गुरूंना सांगितलं, म्हणजे पंढरपूर आहे, मला वारकरी संप्रदायाचं कीर्तन ऐकायचे. वारकरी संप्रदायाचं काय ऐकायचे? कीर्तन ऐकायचे. आमचे धारूरकर शास्त्री होते, मुंडा महाराज होते समोर. धारूरकर शास्त्रीनं एकदम नाव घेतलं, म्हणजे रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांचं कीर्तन होईल. म्हणजे झुंडा महाराजाने अनुमोदन दिलं, शंकर महाराजाने अनुमोदन दिले, सगळे त्यांच्या प्रवचनाला येत होते. आम्ही लहान होतो. गुरुजीनं कीर्तन केलं. कीर्तनाला अभंग घेतला, नामा संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अभंग घेतला. 2 तास गुरुजी बोलले. 2 तास गुरुजी बोलत असताना जगद्गुरूनं या अभंगावर 41 शंका लिहिल्या. 41 शंका लिहिल्या. कीर्तन झालं. लक्षात ते समोर असे व्यासपीठावर बसले होते. दोन असे नमस्कार घालणार, तितक्यात त्यानं आवाज दिला जगद्गुरूनं, रंगनाथ. त्यांना घामच फुटला. कुठं काय शब्द गेला की कुठं काय चुकलं की. बाळ म्हणले, मला शंका आहेत म्हणले या अभंगावर. जेरे स्वामीने सांगितलं. ठेवला कागद पुढे, वाचल्या सगळ्या शंका. महाराज म्हणले सकाळी पाहू म्हणले याचं चिंतन. लगेच तिथं झुंडा महाराजांनी जाहीर केलं, उद्या कुठल्याही मठामध्ये सकाळी प्रवचन होणार नाही, शंका समाधानाचा कार्यक्रम आहे, इथं या. ठीक आहे. सकाळी 7ला शंका समाधान सुरू, 1-2-3 सांगतो तुम्हाला. 7ला शंका समाधानाचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच्यात पहिली शंका होती, नाम हे साधन आहे आणि सोपं आहे, तर या माणसाला शहाणा काय करायचं आहे? सोपं आहे ना, नाम हे साधन आहे आणि सोपं आहे, मग याला शहाणा काय करायचं आहे? शहाणा तो धनी घेत आहे. नाम हे साधनही आहे आणि नाम हे साध्यही आहे. ज्याचं साध्य आणि साधन जर एकच आहे तर त्याला शहाणा काय करायचा आहे? शहाणा शब्द प्रत्येक शंकेपुढे लावला होता. नाम नामीमध्ये जर आभेद आहे तर शहाणा शब्द काय करायचा आहे? असं प्रत्येक ह्याच्या पुढे तो शहाणा शब्द बसवला होता. मग तिथे आमच्या गुरुजीला अगोदर शहाणा शब्द सोडवावा लागला. शहाणा कोणला म्हणायचं आहे? ज्याचा आचार शुद्ध आहे, वेदानं शास्त्रानं सांगितलेल्या संत वचनानं सांगितलेल्या नियमामध्ये ज्याचा आचार शुद्ध आहे, ज्याचा आहार सात्विक आहे आणि ज्याच्याकडे गुरु कृपेचं नाम आहे, त्याला शहाणं म्हणायचं आहे. या तिन्हीतलं एकही अंग जर कमी असेल तर ते नाम काम करत नाही. आता व्यवहारातलं उदाहरण सांगतो.
सोयरीक झाल्यावर नाव घेता येतं काय? नाही साखर खाल्ल्यावर, कुंकू लावल्यावर नाही घेता येत नाही म्हणा. जोपर्यंत कन्यादान होत नाही, पाणीग्रहण होत नाही, तोपर्यंत नाव घेण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, मुलगा असो का मुलगी असो. मग माणसाच्या नावाला जर एवढे संस्कार करावे लागतात, मग देवाच्या नावाला संस्कार नको का? आपण मोकार नावं घ्यायलो का खरं नाव घ्यायलो? आता माझ्यासारखंच घटकावर बोलावं लागतंय. मोकार आहे. कुठल्या महात्म्याचे तुम्ही? मोतीराम महाराज संप्रदायातले म्हणतात. बरेच ठिकाणी मोतीराम महाराज संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे महाराज. बरेच ठिकाणी अजिबात काल्याचं कीर्तन झाले की मोतीराम महाराजचं सांभाळ. कुंकू एकाच्या नावानं लावायचं आणि नांदायचं एकाच्या घरी. कसा मेळ लागल? कसा तो महात्मा तारील? ज्याच्या नावचं कुंकू लावलं त्याच्याच घरी नांदावं लागेल का शेजाऱ्याच्या? मोतीराम महाराजांचा नियम म्हणला की मोतीराम महाराजच्याच विधीमध्ये वागावं लागतं. गाथ्याचे 50 अभंग झालेच पाहिजे. गाथा झाल्यानंतर हरिपाठ म्हणलाच पाहिजे. काकडा झाल्यानंतर हरिपाठ म्हणलाच पाहिजे. दोन्ही हरिपाठ दुपारतीला म्हणलेच पाहिजेत. गुरुवारी हरिपाठ घेतल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात करायची नाही. हे नियम चालवावं लागतील की. मग कसं ते नाव काम करील? ज्या संप्रदायात तुम्ही राहता त्या संप्रदायाची विधान चालवावे लागतं, तर ते संप्रदाय तुम्हाला फल देतो. अजून लक्षात घ्या, जॅकेट घालणारा, पायमोजे घालणारा, आलं लक्षात, त्या माणसाचं कीर्तन ऐकलं तर माणूस नरकाला जातो. नरकालाच जातो. आता लक्षात घ्या तुम्ही, जेवढे फडकरी आहेत पंढरपूरला, तुम्ही कार्तिकी वारीला जाताना, तुम्ही कार्तिकी वारीला गेल्यानंतर जेवढे फडकरी आहेत, कुठला फडकरी अंगात स्वेटर घालून वाळवंटात कीर्तन करतो बघा बरं? देगलूरकर असो, वास्कर असो, सातारकर असो, धोंडोपंत दादाचा माणूस असो, कुठला वार? कार्तिक महिन्यात थंडी असती का नाही? येडशीकराच्या फळावर जे कीर्तनं होतात, हे होतात, वाळवंटामध्ये जे भजनं कीर्तनं होतात, तिथं कुठला कीर्तनकार अंगात स्वेटर घालून करतोय? कुठलाच कीर्तन नाही करणार नाही. कुठलाही फडकरी करू शकत नाही. मग दिसत नाही का ह्या लोकायला? मी तो म्हणतो 99% परमार्थाचं वाटोळ या महाराज लोकांना केले. महाराज 99% अत्यंत अवघड आहे. म्हणून सांगितले सद्गुरूची पायी. लक्षात, एका माणसाकडे 5 गुरुचं बल लागतं. किती गुरुचं बल लागतं? 5. पहिला विद्यागुरु. लक्षात, पहिला विद्यागुरु, ज्यांच्याकडून तुम्ही विद्या शिकली त्या विद्यागुरूची कृपा लागते. लक्षात, काय शिकला असेल त्या शाळेतला असो का इकडला अधिकारातला असो, कुठला असो, विद्यागुरु लागतो. लक्षात, दुसरा आत्मगुरु आहे. मुंजे होती किंवा लग्न होतो तो पित्याला आत्मगुरूची संज्ञा आहे. म्हणून बापाला आईला कधीही उलटून बोलू नये. जर आई बापाला उलटून बोललं तर 2 तासाचं आयुष्य कमी होते. गरुड पुराणातला लक्षात, विष्णू प्रमाणातला पहिला श्लोक वाचा, त्याच्यामध्ये 2 तासाचं आयुष्य कमी होते. म्हणून हे आत्मगुरु मानले गेले. लक्षात, तिसरा धर्मगुरु. आपण सत्यनारायण, अभिषेक, पूजा, त्याला कुलगुरू म्हणतात. लक्षात, तो कुलगुरू. त्यानंतर धर्मगुरू म्हणजे जगद्गुरू शंकराचार्य. हे सगळ्या पीठाचे अशा प्रकारचे असो, 4ही पीठातला कुठलाही अधिकारी जरी महात्मा असला तरी ते आपल्याला गुरुच्याच ठिकाणी आहे. घडल तशी त्यांची सेवा करावी, त्यांचं चिंतन ऐकावं, सांगतील तसं त्यांच्या मार्गदर्शनाकडे प्रयत्न करावा. हे जगद्गुरू हे सगळ्यांचे अशा प्रकारचे गुरु आहेत. लक्षात, आणि 5वा गुरु म्हणजे अशा प्रकारचा अगदी मोक्षगुरू. हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ. कारण
त्या मोक्षी गुरुपासून ज्या नामाचं चिंतन मिळतं ते नाम परंपरेतलं असतं महाराज. कोणाच्या दत्त परंपरेतला असो, विष्णू परंपरेतला असो, शिवसंप्रदायातला असो, कुठल्याही परंपरेतला तो महात्मा असो. जसं आता आमचे ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायाचे आहेत, एकनाथ महाराज दत्त संप्रदायातले, तुकोबाराय चैतन्य संप्रदायातले, कुठल्याही संप्रदायातला जरी असेल त्या संप्रदायातल्या परंपरेतल्या त्या नामाचं चिंतन असतं आणि ते गुरुच्या मुखातून आल्यामुळं ते नाव तारल्या जातं. इतकं नाव घेत नाही. 99% आमच्या संप्रदायामध्ये गुरुमंत्रच नाहीत महाराज. मोक्कार माणसं आहेत, माळ घातली त्यालाच गुरु म्हणतात. तुळशीला सुद्धा पाणी घालू शकत नाहीत महाराज साधे. म्हणून सद्गुरूचे पायी, कारण त्यांच्याशिवाय त्या पाठबलाशिवाय माणसाला परमार्थ करता येत नाही. धराव्याचे पाय आधी आधी धराव्याचे पाय आधी धराव्याचे पाय सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. लक्ष पुष्कळ प्रमाणात सापडतात आपल्या सद्गुरू वाचो नी नाम नाही हाता. कोटी भळे साखी तेवढी जरी साधना केली, तेवढे जरी साधना केले तरी त्या नामाचा उपयोग होत नाही. योग्य अधिकारी लागतो, योग्य महात्मा लागतो आणि तो परंपरेतला लागतो महाराज. जर अशा महात्म्यांच्या जर पायावर तुम्ही या देहाला समर्पित करायचे, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हातायचे. तात्काळ नाम काम करतं महाराज. जसं लग्न झालेल्या माऊलीनं आपल्या पतीचं नाव सांगितल्याबरोबर मागितलेली वस्तू मिळती का नाही? मागितलेली वस्तू मिळते. शब्दाला तिच्या मान आहे. लक्षात. तसं सद्गुरूचं नामचिंतन केल्यानंतर ते ब्रह्म हातामध्ये खेळतो. अजून एक सांगतो, सद्गुरूच्या कृपे वाचून देव माणसाचा उद्धार करूच शकत नाही. हे सिद्धांतच टोकायचा. सद्गुरूच्या कृपे वाचून देव माणसाचा उद्धार करू शकत नाही. एकनाथी भागवतामध्ये ओवी, तुम्ही अच्युतात्मज निर्धारी तुमचा देवाज्ञाधारी म्हणाल या ते उद्धरी एरवी न धरी अनाथ. म्हणाल या ते उद्धरी एरवी न धरी अनाथ. त्या महात्म्यानं जर सांगितलं हे गिराईक आमचं आहे, बरोबर. जसे आमचे मोतीराम महाराज म्हणते हे गाव आमचं आहे. आता जर एखादा महाराज म्हणते गाव, बघा ना येडपट. फार अवघड आहे. मी बालकीला भागवताला होतो मी, आणि तिथे एक सप्ताहामध्ये महाराज आला, कीर्तनकार प्रसिद्ध महाराज. लक्षात. कीर्तनाला आला, त्याच्या अंगामध्ये स्वेटर, लक्षात, हातामध्ये हातमोजे, पुस महिन्यातली गोष्ट आहे, पायामध्ये पायमोजे, डोक्याला कानटोपीन त्याच्याहून पटका आणि पुन्हा जॅकेट. आणि त्यानं अभंग घेतला कीर्तनाला, भक्त ऐसे जाना जिही उदास गेली बास निवारोनी. मी ते अभंग ऐकिला, लक्षात. आणि चाल होताना मी उठून गपचीप घरी गेलो. लक्षात. मी गपचीप उठून घरी काही बोललो नाही, गपचीप उठून घरी. कुठे काय तेवढ्या माणसात काय बोलायचं, घरी गेलो. सकाळी तिथल्या त्या अध्यक्षानं विचारलं, महाराज तुम्ही कधीच कीर्तनातून उठत नाहीत आणि काल कसं काय गेलात उठून? पण काय कर म्हणलं, त्याने अभंग कोणता घेतला, त्याचं रूप पाहिलं कसं म्हणलं. त्याचं देहावरलं प्रेम गेलं नाही,
आणि त्याला अभंग कशाला काढायचा असा. मग सद्गुरूची पायी द्या असे लक्षात. योग्य अधिकारी महात्मा आहे त्यांच्या जर चरणावर जर अशा प्रकार ठेवलं. ज्ञानेश्वर महाराज एक सिद्धांताचा अभंग आहे महाराज लक्षात. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. हा सिद्धांत आहे. हा काय सिद्धांत आहे. अगदी दुसरी गोष्ट 2 दृष्टांत दिलेत पटविण्याकरता. राज्याची कांता काय भीक मागे आणि कल्पतरू तळवटी. हे 2 दृष्टांत दिले की ती कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर काही प्राप्त होतं आणि राजाच्या पत्नीला कुठल्याही प्रकारची भीक मागायची गरज म्हणलेली वस्तू तिला मिळते. तसं सद्गुरूच्या कृपेतल्या माणसाला कुठल्याच साधनाची धावपळ करायची गरज नाही. फक्त त्यांना सांगितलं तेवढं ऐकायचं लक्षात. आणि अनुभव ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास आणि नेणे साधनास आण काही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. हे अत्यंत असं महत्त्वाचं आहे. म्हणून ती साधना जर माणसानं केली तर व्यवस्थित त्या नामाचं फल त्या माणसाला प्राप्त होतं लक्षात. आणि त्या नामाचं फल त्याच्या आज्ञेत भगवान राहतो. एरवी भगवान त्याचा उद्धार करू शकत नाही लक्षात. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सिद्धांत सांगितला आहे. महाराज तुम्ही जर देवाला सांगितलं तर देव माझा उद्धार करील. तुम्ही जर नाही सांगितलं देव माझा उद्धार करणार नाही. असा एक सिद्धांत महाराजांना टोकला एका ठिकाणी. विठाला तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझ हरी उपेक्षिना. मग माझ हरी उपेक्षिना. मग माझ हरी मग माझ हरी उपेक्षिना. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझ हरी उपेक्षिना. मग मज हरी उपेक्षिना. अजिबात भगवान तुमची उपेक्षा करणार नाही. फक्त तुम्ही त्यांच्यावर अशा प्रकारचं सोडा. म्हणून सद्गुरूच्या पायी अर्पिता देहासी तात्काळ मुक्ता देते. अजून काय द्यावं लागतं महाराज. माया देवनिया ब्रह्म येईल आता. माया देवनिया ब्रह्म येईल आता. माया देवनिया ब्रह्म घ्यावे हाता. माया देवनिया
हाती ऐसिया गुरु प्रति बजा काना. माया द्यायची महाराज, प्रेम द्यायचं. माया म्हणजे प्रेम द्यायचं. आपण देवाला सगळं देतो, फक्त प्रेम देत नाहीत महाराज. लाडू देतो, जिलबी देतो, सगळं 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 देतो आपण, फक्त प्रेम नाही. आणि देवाला फक्त प्रेमच लागतं, दुसरं काहीच लागत नाही महाराज. लक्षात, काहीच लागत नाही. कारण भगवंताचं स्वतःचं वचन आहे गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये. माऊलीची त्याच्यावर सुंदर होई. येथे एकची लीला तरळे, सर्व भावे मजला भजले, तया आईल थडीची सरले माया. बाबा, सर्व भावानं जर एकांत मला प्रेम दिलं तर दुसरं काहीच गरज नाही महाराज. जयाची आस्तीची संभावे आणि तो धर्म करी राणीवा. जयाचे मन हो लावा विवेकाशी. तुझं विवेक जागा राहतो व्यवस्थित. फक्त माणसाला कळत जावं. खूप ऐकतात माणसं, खूप करतात, पण उपयोग नाही लक्षात. कारण माणसाचे विचार भ्रष्ट झालेत. कारण का, कुठलंही खातात, कोणाचंही खातात, कसंही खातात, त्याच्यामुळं विचार नाही. माणसावर घरातल्या कुलदेवतेची कृपा राहील नाही, माणसावर पितराची कृपा राहील नाही, आणि माणसावर एखाद्या ग्रंथाची म्हणजे शास्त्राची कृपा राहील नाही, कुठलीच कृपा राहील नाही. कसा विवेक जागा राहील? लक्षात. मी तुमच्या खंडाळीमध्ये परवा दृष्टांत सांगितलं काय, हॉटेलातलंही माणसं अन्न खातात, हॉटेलातल्याही अन्नानं पोटच भरतं आणि घरच्याही अन्नानं पोटच भरतं. पण हॉटेलातलं अन्न खाल्लं की दुर्बुद्धी तयार होते आणि घरचं अन्न खाल्लं की सद्बुद्धी तयार होते. अन्न एकच आहे, त्याच्यात काही फरक नाही अन्नामध्ये, पण त्या अन्नामध्ये दुर्बुद्धी तयार होते. माणसाला जास्त बाहेरचं आवडतं की कुठलं आवडतं? खायचं ते खात नाहीत. आणि अजून एक परंपरेमध्ये सुरू झाले माणूस आमच्या वारकरी सांभाळायच्या, तेरवीचं खात नाहीत. तेरवीचं नळ धाब्यावर जाऊन जेवतात काही माणसं कीर्तन ऐकून, लक्षात, पण तेरवीचं खात नाही. आता धाब्यावरलं पवित्र अन्न आहे का तेरवीचं पवित्र अन्न आहे? कामून पितर शाप द्यायचा नाही. पितर का शाप द्यायचा नाही? तुम्ही तुमच्या भावकीतलं खात नाही, तुमच्या सोयऱ्याचं खात नाहीत, तुमच्या कुलातलं खात नाहीत. मी काय काशीला जाऊन आलो, मी काय बद्रीनाथला जाऊन आलो आणि मसनात जाऊन ये की तू. 6 वेळेस माझी प्रतिप्रदक्षिणा झाली महाराज. 1 नाही 2 नाही 6 वेळेस प्रतिप्रदक्षिणा झाली. म्हणजे का पितराचं खावण्याचं लिहिले का कुठं? सांगते का कोणी? फार दोष आहे महाराज. कोणाच्या टकुऱ्यात असेल ते काढून टाका अगोदर. लक्षात, ते पितर शाप देतात. आ कटकटा करती पुरे पुरे पितर शाप देतात. अलगा ते काढून टाकायचं. कारण जीवन अत्यंत मोलाचं आहे महाराज. आमच्या एक श्राद्ध संकल्पामध्ये सांगितले मुद्दाम, मातृवंशे मृताय च पितृवंशे तथैव च गुरु शशुरबंधूनाम हे चान्ने धर्म बांधवा. इत्या वंशामधलं आपल्याला खावं लागतंच महाराज. नाही खाल्लं तर दोष लागतो. मंदबुद्धीचे लेकरं जन्माला येतात, रोगी जन्माला येतात, घरात किरकिर वाढते, अपमृत्यू वाढतो, हे सगळे दोष वाढतात. म्हणून माणसाला विधी सांगितला आहे. लक्षात, फक्त तुम्ही भगवंतावर प्रेम करा. लक्षात, योग्य उपासना करा. योग्य शास्त्रानं सांगितलं ते चिंतन करा. देव भाग्ये घरा येते. तुमच्या घरी देव येतो. संपत्ती त्यास तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच लागत नाही. आपण मग त्या या गोष्टी प्राप्त होत्या. लक्षात, नामदेव महाराज स्वतःचा अनुभव सांगतात शेवटच्या चरणात. नाम मने गुरु पैलाभ आहे, नाम मने गुरु पैलाभ आहे, नाम मने गुरु पैलाभ आहे, नाम मने गुरु पैलाभ
सद्गुरूचे पायी देहाची आरतीला सद्गुरूचे पायी देहाची आरतीला तोही माया नास होत मोक्ष तोही माया नास होत सद्गुरूचे पायी देहाची आरतीला सद्गुरूचे पायी देहाची आरतीला पाताळ मुक्तता हाताये पाताळ मुक्तता हाताये तात्काळ मुक्तता तात्काळ मुक्तता हाताळले
कशी विचारी. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदृढ. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी या संतासी भजावीस. जो ज्ञानाचा कुरठा ते सेवा हा दारवंटा. तो अळगोनी गरिगा सोबटा निष्ठभ तनू मनू जीवे चरणासी लागावे. अगर्वता करावे दास सकळ. कायेनं वाचेनं मनानं वचन न मोडी बोलिले ते. परिपूर्ण विश्वास आपला त्या गुरुच्या शब्दावर विश्वासच राहिला नाही. आणि गुरुही करतात ते येडपट माणसं महाराज. गुरुला कळणं शिष्याला सुधरणं महाराज. एक करती गुरु गुरु भोवता वारू शिष्याचा. आलं लक्षात. 50 रुपये दिले त्याच्याकडे गुरु कधीच बघणं महाराज. मंत्र 500ची नोट दिल्या म्हणते नाश्ता करून जा, आणि 1000 दिल्या म्हणते पंक्तीला या. असले गुरु महाराज. मंत्रतंत्र उपदेश ती गुरु आहेच आयती खूप प्रमाणात सापडतात आपल्याला. कारण कुठलीच त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून म्हणून माऊलीची पहिल्या अध्यायाला एक सुंदर उभी पा. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचिने सहजे शाखा पल्लव. योग्य ओळखायचंय. उदाहरणार्थ नुसतं वामन महाराज चांगले आहेत असं बोंबलायचं नाही. वामन महाराजच्या बरोबर राहायचं. हे घरी कसा राहतंय, बाहेर कसा राहतंय, खातंय कसा, बोलतंय कसा, वागतंय कसा. 4-2 दिवस संगतीत राहिल्याशिवाय तुम्हाला काय कळणार आहे. लक्षात. योग्य ते लक्षण घ्यावं लागतं तर ती परीक्षेत उतरतं माणूस. मग त्याला म्हणते नाही आमचे महाराज तसे नाहीतच. आमचे माधवराव सांगत होते, चरणदास महाराज सांगत होते. ऐकावं तर तुमचंच ऐकावं महाराज सांगत होते. कारण नाही तर आमचे जगू काका इकडल्या भागात. कारण महिना संगतीला राहिले. योग्य आचार विचार लक्षात घेतला. आता आमचे रामरतन सिंग डॉक्टरीत नांदेडला. आमचे जगू काका लक्षात घ्या माणसाचं एक जीवन कसं आहे म्हणूनही जाणते म्हणून ओळखू पाहिजे. आणि हे लाभ निश्चित त्या ठिकाणी होतो महाराज. कारण मोक्ष हे तिथंच आहे महाराज. लक्षात. आणि मोक्ष ही जी साधना आहे लक्षात, हे फक्त तुम्हाला मंदिरात येण्यापुरती लालूच आहे. या सप्ताहामध्ये ऐका कीर्तन, ऐका भागवत झाले की प्रसाद मिळतो. मी प्रसादाच्या लालचीमुळं अशा प्रकारचं तुम्हाला सांगायचं या आहेत. पण तसं मोक्ष ही लालूच आहे महाराज. मोक्ष ही काय आहे? लालू. सलोकता असो, समीपता असो, स्वरूपता असो का सायुज्यता असो. लक्षात. कुठल्याही प्रकारच्या मोक्षाचं जर चिंतन ऐकायचं असेल तो खूप वेगळं चिंतन आहे. आपल्याला तेवढा वेळ नाही. झाले 11:15 वाजले अशा प्रकारचं. मी 10:10ला सुडील म्हणलो होतो पण मलाही कळालं नाही. बोलण्याच्या नादामध्ये अशा प्रकारचा अगदी टाईम निघून गेला. नामामणे लाभ आहे गुरु पायी मोक्ष तोही पायी दास होतो ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वर माऊली, जे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 श्री हरिभक्त परायण अनंत महाराज नळदकर यांना साथ करते श्री हरिभक्त परायण नारायण महाराज स्टेशन वडगाव.
नामामणी लाभ आहे गुरु. नामा मने गुरु पायी लाभ आहे. नामा मने गुरु पायी लाभ आहे. नामा मने गुरु पाहिला बवाहे. नामा मने गुरु पाहिला बवाहे. नामा मने गुरु पायी लाभ आहे. नामा मने गुरु पायी लाभ आहे. नामा मने गुरु पाहिला बवाहे. नामा मने गुरु पाहिला बवाहे. मोक्ष तोही पाहे दास होतो. मोक्ष पायी दास होतो. तुझे पायी देहाची आठीता. शत्रूचे पायी देहाची आठीता. मोक्ष तोही पाहे दास हो. मोक्ष तोही पाहे दास हो. सद्गुरूचे पायी देहाची अर्पिता. सद्गुरूचे पायी देहाची अर्पिता.
पंढरीचा वारकरी वारी वारी चुकणे ध्यारी सगळे सर्व काळखंड प्रेमाचा कलोळ पंढरीचा वारकरी वारी. मागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी मागणे तुझ प्रति या दिशेल तरी पाय पांडुरंगा या संता मध्ये अनेक तुझे काय तुका म्हणे आता उदार तू होई माझ ठेवी पाय संता हो ऐका आजच्या दिवशीची सेवा परमपूजनीय वामन महाराज पालमकर यांची सेवा झालेली आहे. उद्या कार्यक्रमाची सांगता आहे. त्यानिमित्त सर्वांनी थोडी वेळेची काळजी सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. कारण का उद्या वेळ शिल्लक नाही का उद्या रामनवमीचा दिवस आहे. अष्टमी सहित नवमी असल्या कारणाने थोडा वेळ आपल्याला या ठिकाणी अपुरा पडतो. सकाळी 7 ते 9 या वेळेला ज्ञानेश्वरी पारायण होऊन त्याची पूजा होईल. 9:30 ते 11 या वेळेला किंवा 9:30 ते 11 पर्यंत 1.5 तास किंवा 10:30 पर्यंत घेऊ. गाथा भजन होईल त्याची पूजा होईल. नंतर 11 वाजता रामनवमीचे काही अभंग गुलाल उधळण्याचा कार्यक्रम होईल. 12-12:30 वाजतील. 12:30 ते 2 1.5 तास श्रीमद भागवत कथा होईल. त्याच्यानंतर पूजेचे कीर्तन एक तास होईल. 1 तास 3 ते 4 होईल. त्यानंतर महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर रात्री उपस्थित महाराजांचे कीर्तन होऊन श्री हरिवतेपर्यंत त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात उद्याच्या दिवशी घ्यावी कारण उद्याचा पूर्ण दिवस एंगेज आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापलं कार्य लवकरात लवकर साध्य करावं आणि या ठिकाणी आपली आपली हजेरी लावावी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 देव तुकाराम पंढरीनाथ भगवान